जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ए बानू डोळ पूस पूस डोळ. तुझं काय बी चुकलं नाही बघ. हा. आता पळतूर हातावरल्या कोणासारखं जपलं म्या तुला. ते कुणी बी हात येऊन तुला काय बी बोलावं म्हणून नाही. हा? अगं आता पण तू तुझ्या डोळ्यातून टिपूस बी येऊ दिला नाही म्या आणि या पुढे बी येऊ देणार नाही. हा? बानुबाई, तुम्ही देवाची भक्ती करतायसा तवा देवाचं ध्यान हाय तुमच्यावर. नका काळजी करू. जेजुरीच्या सिंहासनावर यांच्या शेजारी तुला बसायचंय का? माझ्या देवावरच्या प्रेमावर प्रश्न केला, जीव दुखावला माझा. असं अजून काय काय म्हणाल देवी? हे बघा मनात काय बी ठेवू नका. समज सांगा बघू. तुला विचारलं आहे ना, आठव समज. काय बी लपवून ठेवू नकस. त्या असं म्हणल्या कम्या तुला कधी बी जेजुरीत येऊ देणार नाही. मी तुला जेजुरी गडावर कधीही येऊ देणार नाही. माझी सवत म्हणून येण्याची चूक करू नकोस. तुझाही संसार होणार नाही आणि माझाही. केवळ बनवा पेटेल. हो पण कुठं काय ठावं नाही. अशा याला आपण काय करायचं? कधी बाजू देवाची बायको जर तुला म्हणली असेल तर तुझं खंडोबा संग लगीन कसं होणार ग? राजा, आता तू मला आपलं मानलंस म्हणून बोलतो. अरे मी म्हंटल होतं तुला नव की वस्तीवरील एखादा पोरग बघून बानुबाईचं लगीन करून टाक म्हणून. पण आता एक सांगतो, ते पार जीवाचं कान करून ऐक. देवाचा हात हाय पोरीच्या डोक्यावर. तो आता मागे नको सरूस. आता बानुबाईचं लगीन करू ते देवा संगच. गड सोडून जायचं नाही असा आदेश मी नारद मुनींना दिला, पण ते कुठेच का दिसत नाहीत. गड सोडून गेले की काय? खरं तर तसं धाडस करणार नाहीत ते, पण कुठे आहेत हे मात्र दिसेना. अंतःपुरात एखाद्या कक्षात त्यांना ठेवायला हवं. काही सेवक त्यांच्यावर लक्ष ठेवायला नेमावेत, म्हणजे कळेल तरी की ते कुठे जातात, काय करतात. प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना सहानुभूती आहे खरी. यावेळी नारद मुनींच्या सहाय्यासाठी कोणीच येणार नाही. कुठे गेलेत नारद? केलेल्या कर्माचा पश्चाताप होत असेल त्यांना. लतिका, काय झालं म्हणसा? मुनिवर कुठे आहेत? ते गडावरच आहेत. मग मला कसं नाही दिसले ते?
मी तरी त्यांना गडावरच पाहिले आहे. असं तर नाही की मुनीवर गड सोडून गेले असतील. असं कसं होईल? थांब, मी पाहते. तुझ्या वीण आता नसे कोणत राहता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. देवा, आता तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा. एके ठिकाणी थांबायचे नाही हा दक्ष प्रजापतीचा शाप आहे. देवा, मी इथे थांबू शकत नाही. श्री म्हाळसा देवींनी गड सोडून जायचे नाही अशी शिक्षा केली आहे. देवा, आता मी काय करू? देवा, मी काय करू? का हो? ऐकलं नाही सा? कुणासनी काय बी कळलं नाही ना, तरी मला सगळं ठाव आहे. पण काळजी करू नका. हा, अहो देव समज बघतो या. अहो आज ना उद्या समद्या जगाला कळ की तुम्ही किती मोठं काम केलंय सा. का हो? नारद मुनींवर लक्ष ठेव. ते गड सोडून जाता कामा नये. पण तू त्यांना असे का वागवते आहेस? वेळ आल्यावर सांगेन. सांगितलेलं ध्यानात ठेव. नारायण नारायण. बरे झाले तुम्ही भेटलात. माझे तुमच्याकडे एक महत्वाचे काम होते. पण मुनीवर तुम्ही गडावर कसे राहिलात? एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प तुम्हाला ठाऊकच आहे. पण काय झालं म्हणून तुम्ही इथे थांबलात? काय सांगू आणि कसे सांगू? प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवींनी मला आदेश दिला आहे की गड सोडून जायचे नाही म्हणून. तुम्हाला शिक्षा केली आहे का? बरोबर ओळखले. पण कोणाला सांगू नका. हा, तुम्ही विघ्नहर्ता आहात. काहीतरी मार्ग सुचवा. बरं बरं, करूयात काय ते. नारायण नारायण. धन्य झालो मी. आता तुम्ही मनावर घेतलेत म्हणजे कार्य संपन्न होणार. माझी सुटका होणार. एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा मला शाप आहे हे किती जणांना सांगणार? चिंता नसावी. नारायण 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 नारायण. काय र? काय झालं? काय बी नाही. मग कुणा संग बोलत होतास? हे आपलं माझ्याशीच सवय आहे मला तशी. असं एकलाच बडबडत जाऊ नकस. आता येडं समजते तुला. भानुबाई, असं डोक्याला हात लावून का बसलायसा? काय झालं काय तुम्हासनी? काय सांगू तुला? सांगा की. तुमच्यापेक्षा लई उन्हाळ पावसाळे पाहिलंय म्या. तुम्हासनी काहीतरी वाट डावल म्या बघा. माझं गुरु महाराज कुठं बी सापडणं झालंय र.
किती दिवस झालं ते आता आलंच नाहीत. अहो पर त्यांच्याकडे तुमचं काय काम आहे? त्यासनी विचारायचं आहे देव हात कधी येत्याल, म्हाळसाताई हात कशा आल्या आणि त्या असं का म्हणल्या. मुनिवर, तुम्ही जेजुरीत संकटात सापडला आहात आणि इथे येऊ शकत नाही, हे मी बानूला कसं सांगू? प्रभो, हे प्रभो, हे केशवा, हे माधवा, हे नारायणा, लवकर या. या जेजुरी गडावर मी बंदी असल्यासारखा आहे. हे प्रभो, लवकर या आणि मला वाचवा. प्रभो, मला वाचवा. मुनिवर, काय झाले? प्रभो, काय झाले? आपणच असे म्हटल्यावर मी काय करावे? नारायण नारायण. प्रभो, काहीतरी करा आणि या जेजुरी गडावरून जाण्याची मला आज्ञा मिळवून द्या. मुनिवर, त्यासाठी मला म्हाळसा देवींना भेटावं लागेल. अहो मग भेटा ना, माझ्यासाठी शब्द टाका. तुम्हाला तर माहीतच आहे, एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा मला शाप आहे. बर, मी बोलतो म्हाळसा देवींशी. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. बोलताय ना? चला. नारायण नारायण. देवी, बंधू आपण? होय देवी, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला बंधू. तुम्हाला कोणती समस्या त्रास देते आहे का? आता म्हाळसा देवींना कसं समजवायचं? बंधू, तुम्ही निसंकोचपणे सांगा तुमच्या मनात काय आहे ते. देवी, मुनिवर अजून गडावरच आहेत. हो, कारण त्यांची शिक्षा अजून पूर्ण झालेली नाही. परंतु देवी, बंधू, तुम्ही त्यांची बाजू मांडण्यासाठी इथे आलात का? तुमच्या चिंतेमागे मुनीवर हे कारण आहे तर. देवी, मी कुणाचीही बाजू मांडण्यासाठी इथे आलो नाही. मला केवळ एवढंच सांगायचं आहे की त्यांना जितकी शिक्षा व्हायची होती तितकी ती झाली आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता त्यांना शिक्षेतून मोकळं करावं. नाही, मी जर या जेजुरी गडाच्या बाहेर जाऊच शकलो नाही तर तिन्ही लोकातल्या वार्ता एकमेकांना कळणार कशा? तसेच नीतिशास्त्राप्रमाणे मला जर माझ्या ज्येष्ठ बंधूने शाप दिला आहे तर तो मला पाळावाच लागेल. श्री विष्णूंचे ध्यान करत तिन्ही लोकात भ्रमण करणे हा खरं तर शुद्ध आनंद, शाप नसून वरदानच. सगळ्यात महत्वाचे, माझ्या शिष्येचे बानूचे श्री खंडेरायांसोबत लग्न होईपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. जयाद्रीला तिच्या भक्तीचे फळ मिळायलाच हवे. श्री म्हाळसा देवी जर पार्वती रूपात असत्या तर माझ्याशी असं वागल्या नसत्या. साक्षात जगत जननी आहेत त्या. मूळ रूपाचे विस्मरण असल्यामुळे त्या काहीशा रागावल्या आहेत इतकेच. मातेची क्षमा मागायला कशाला विलंब करायचा? थेट श्री म्हाळसा देवींसमोर शरणागती पत्करूयात. देवी, आपला क्रोध मला समजत का नाही? देवी, नारद मुनी साक्षात ब्रह्मदेवांचे सुपुत्र आहेत.
6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, उपनिषद यांचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं आहे. न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र यावर त्यांचा अधिकार निर्विवाद आहे. एवढंच नव्हे तर परमनियतीने जे विधिलिखित मांडले आहे त्यात काही कारणाने जर बदल होत असेल किंवा तो करावा लागणार असेल तर नारद मुनी स्वतः पुढाकार घेऊन ती घटना बदलण्याचा प्रयत्न करतात. नारायण नारायण. देवी, आपण मला नक्की क्षमा कराल. माझी काय चूक झाली असावी हे मला कळून चुकले आहे. तरी अजूनही मी तुम्हाला तुमच्या शिक्षेतून मोकळे केले नाही मुनिवर. असे करू नका देवी. एके ठिकाणी तुम्ही एका ठिकाणी का थांबू शकत नाही हे मला पाहायचे आहे. मुनिवर, आता तुमच्या शापाबद्दल म्हाळसा देवींना सांगितल्याशिवाय पर्याय नाही. देवी, मी एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचं एक कारण आहे. ते म्हणजे माझ्या बंधूंनी दिलेला शाप. होय देवी, माझ्या बंधूंनी अर्थात प्रजापती दक्ष राजांनी मला हा शाप दिला होता. कट्टर विष्णू भक्त असणाऱ्या दक्ष राजाला मी केलेली शिवस्तुती आवडली नाही आणि म्हणून एके ठिकाणी फार काळ न थांबता नारायणाचे नामस्मरण करत मी फिरत राहील असा त्यांनी मला शाप दिला. देवी, नारद मुनींना काय शाप आहे हेही तुम्हाला कळले. आता त्यांना ह्या शिक्षेतून मुक्त करावे अशी माझी इच्छा आहे. नारद मुनींना शिक्षेतून मोकळं करायचा एक मार्ग आहे. तसे असेल तर लगेच सांगा देवी. आपण जे सांगाल ते करायला मी तयार आहे. मुनिवर, जर तुम्हाला जेजुरी गड सोडून जायचे असेल तर तुम्ही 1 सप्ताहात श्री खंडेराय कुठे आहेत हे शोधून काढायचे आणि मला सांगायचे. देवा नारायणा, तुम्ही माझे आराध्य आहात. तुम्ही तरी मला यातून वाचवा देवा. मी खरोखरच मोठ्या धर्मसंकटात सापडलो आहे. मुनिवर, परंतु तुम्हाला म्हाळसा देवींना काहीतरी सांगावं लागेल. श्री खंडेरायांना शोधण्याच्या निमित्ताने तुम्ही इथून बाहेर पडावे. काय झालं मुनिवर? माझी अट तुम्हाला अमान्य आहे का? नारायण नारायण, तुमची अट अमान्य केली तर शापवाणी खोटी ठरेल आणि तुमची अट मी मान्य केली तर श्री खंडेराय कुठे आहेत हे तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे श्री खंडेराय कुठे आहेत ते? श्री खंडेराय
चंदनपुरीत आहे. पण ज्या अर्थी ते आपल्यालाही भेटले नाहीत त्या अर्थी मलाही त्यांना शोधावं लागेल. तुमचे तिन्ही लोकात भ्रमण असते, तुम्हाला ते सहज शक्य आहे. मुनिवर, ही एक अट तुम्ही मान्य करावी आणि श्री खंडेराय कुठे आहेत हे शोधून म्हाळसा देवींना सांगावे. नारायण नारायण. देवी, मला आपली अट मान्य आहे. पुढील भेटीत श्री खंडेराय कुठे आहेत हे मी आपल्याला सांगेन असं मी आपणाला वचन देतो. पण येत्या सप्ताहात श्री खंडेराय कुठे आहेत हे जर तुम्ही मला सांगितले नाही तर तुम्हाला पुन्हा जेजुरी गडावर आणून बंदी केले जाईल. नारायण नारायण. नारायण नारायण.